नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संवेगावर आधारित दोन उदाहरणे सोडवूया. तर पहिले उदाहरण बघा. एक 0.5 किलोग्रॅम वजनाचा चिकन मातीचा गोळा 20 मीटर प्रति सेकंद या वेगाने गतिमान असताना एका भिंतीवर आदळतो आणि थांबतो व तो 0.1 सेकंदात त्या भिंतीला चिकटतो. तर त्याच्या संवेगामध्ये झालेला बदल शोधा, तसेच त्या भिंतीने त्या गोळ्यावर लावलेले बल काढा. ठीक आहे. तर आपण काय करणार, सर्वप्रथम आपल्याला काय दिले आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. मग आपण त्याची एक आकृती काढू. त्यानंतर सर्व दिलेली माहिती व्यवस्थित लिहून घेऊ. मग काय विचारले आहे ते समजून घेणार आणि मग त्याच्यानंतर ते कसे सोडवायचे याचा विचार करू. तर बघा काय दिलं आहे. आपल्याकडे एक चिकन मातीचा गोळा आहे जो काही वेगाने गतिमान आहे. तो भिंतीवर आदळतो आणि थांबतो, त्या भिंतीला चिकटतो. तर चला सर्वप्रथम एक आकृती काढूया. मग बघा, हा चिकन मातीचा गोळा आहे, तो या भिंतीवर आदळतो आणि थांबतो. ठीक आहे. तर पाहूया आपल्याला या ठिकाणी काय माहिती दिली आहे. आपल्याला माहीत आहे की हा मातीचा गोळा 0.5 किलोग्रॅम वजनाचा आहे. म्हणजेच आपल्याला त्याचे वस्तुमान दिले आहे. तसेच पुढे दिले आहे की तो 20 मीटर प्रति सेकंद वेगाने गतिमान होता. म्हणजेच इथे त्याचा सुरुवातीचा वेग सुद्धा दिलेला आहे. भिंतीवर आदळण्याआधी तो 20 मीटर प्रति सेकंद वेगाने जात होता. त्यानंतर आपल्याला हे सांगितलेले आहे की तो भिंतीवर आदळल्यावर भिंतीला चिकटतो आणि थांबतो. म्हणजे आदळल्यानंतर तो स्थिर राहतो. आणखीन एक गोष्ट आपल्याला दिली आहे की त्याला थांबण्यासाठी 0.1 सेकंद इतका वेळ लागतो. ठीक आहे. आता ही सगळी माहिती आपण एका ठिकाणी लिहून घेऊया. मग वस्तुमान बरोबर किती, तर ते 0.5 किलोग्रॅम. त्यानंतर त्या गोळ्याचा सुरुवातीचा वेग आपण U अक्षराने दाखवतो. मग सुरुवातीचा वेग किती, तर U बरोबर 20 मीटर प्रति सेकंद. भिंतीवर आदळल्यानंतर त्याचा अंतिम वेग 0 होतो, कारण तो भिंतीला चिकटतो. म्हणून अंतिम वेग, तर हा अंतिम वेग आपण V ने दाखवतो. म्हणून V बरोबर 0. त्यानंतर त्याला थांबण्यासाठी 0.1 सेकंद वेळ लागतो. म्हणजे तो 20 मीटर प्रति सेकंदापासून 0 पर्यंत यायला 0.1 सेकंद इतका वेळ घेतो. म्हणून वेळ देखील आपल्याला दिली आहे. तर वेळ T बरोबर 0.1 सेकंद. मग आता विचार करूया की आपल्याला या उदाहरणामध्ये काय विचारलं आहे. तर आपल्याला शोधायचं आहे त्याच्या संवेगामध्ये झालेला बदल आणि भिंतीने त्या गोळ्यावर लावलेले बल. तर आपण भिंतीने लावलेल्या बलाबद्दल थोडं पुढे बोलूया. सर्वप्रथम आपण संवेगामधील बदल शोधूया. यासाठी मला वाटतं की आपण सर्वप्रथम याचा विचार करायला हवा की संवेग म्हणजे काय. तर आपण याबद्दल आधीच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत. तिथे आपण संवेग म्हणजे काय हे व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. मग मूलभूत संकल्पना अशी आहे की संवेगाची गणना आपण वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार करून करतो. म्हणजे एखाद्या वस्तूचे वस्तुमान घ्या, त्याला तिच्या वेगाने गुणा, मग तो गुणाकार करून मिळणाऱ्या संख्येला आपण संवेग म्हणतो. पण आपल्याला आता संवेगातील बदल शोधायचा आहे. जेव्हा मातीचा गोळा भिंतीवर आदळतो तेव्हा त्याचा वेग बदलतो, बरोबर. तो 20 पासून 0 येतो. म्हणून त्याचा संवेग देखील बदलेल आणि आपल्याला तो बदल किती झाला आहे ते शोधायचं आहे. मग ते कसं शोधायचं बरं. तर बदल नेहमी अंतिम मूल्य वजा सुरुवातीचे मूल्य ह्याने मोजले जाते, बरोबर. मग या ठिकाणी संवेगातील बदल म्हणजे काय, तर बघा, अंतिम संवेग जे आपण PF ने दाखवतो वजा प्रारंभिक संवेग, तर आपण ते PI ने दाखवतो. मग बघा, इथे हेच विचारलेलं आहे. तर तुम्ही प्रथम स्वतः हा प्रश्न सोडून पाहू शकता का. एकदा प्रयत्न करा, मग शोधा अंतिम संवेग काय आहे, प्रारंभिक संवेग काय आहे, त्यांचा फरक काढा आणि तुम्हाला काय उत्तर मिळते ते बघा. कारण आपल्याला संवेग कसा मोजायचा हे माहीत आहे. सगळं आपल्याला दिलेलं आहे. तर चला प्रयत्न करा, व्हिडिओ थोडा वेळ थांबवा आणि तुम्ही हे सोडवून बघा. ठीक आहे. तर तुम्ही हे सोडवलं असेलच. तर आता आपण बघूया. अंतिम संवेग बरोबर वस्तुमान गुणिले अंतिम वेग वजा प्रारंभिक संवेग बरोबर वस्तुमान गुणिले प्रारंभिक वेग. मग आता ह्या ठिकाणी त्यांच्या किमती ठेवल्या तर बघा, अंतिम वेग 0 आहे म्हणून अंतिम संवेग 0 होईल. वजा प्रारंभिक संवेग बरोबर
वस्तुमान 0.5 किलोग्रॅम गुणिले सुरुवातीचा वेग 20 मीटर प्रति सेकंद. मग यांचा गुणाकार केला तर आपल्याला मिळेल 0.5 गुणिले 20 बरोबर 10. पण इथे आपलं उत्तर येईल ऋण 10 किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद. तर हेच आपलं उत्तर आहे. हा संवेगातील बदल आहे. आणि जर तुम्हाला हे ऋण चिन्ह काय सांगते याबद्दल शंका असेल तर पुढील भागात ते अधिक स्पष्ट होईल. मग या उदाहरणात दुसरं आपल्याला विचारलं आहे की त्या भिंतीने मातीच्या गोळ्यावर लावलेले बल किती आहे. मग जर तुम्ही विचार केला तर जेव्हा मातीचा गोळा भिंतीवर आदळतो आणि थांबतो तर याचा अर्थ भिंत सुद्धा त्या गोळ्यावर बल प्रयुक्त करत आहे, म्हणूनच तो थांबत आहे, बरोबर. मग भिंतीने त्या गोळ्यावर एक बल लावलेले आहे आणि आपल्याला ते बल किती आहे ते मोजायचे आहे. आता आपण ते कसं मोजू. जेव्हा आपल्याला एखाद्या वस्तूच्या गतीची माहिती दिली जाते आणि आपल्याला त्या वस्तूवर कार्य करणारे बल शोधायचे असते, अशा वेळी मला नेहमी न्यूटनचा दुसरा नियम आठवतो, जे भौतिकशास्त्रातील एक अत्यंत प्रसिद्ध समीकरण आहे. ते म्हणजे एकूण बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. पण या विशिष्ट उदाहरणात आपण आणखी एका समीकरणाचा वापर करू शकतो. ते म्हणजे एकूण बल बरोबर संवेगातील बदल भागिले वेळ. तर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की ही दोन्ही समीकरणे सारखीच आहेत, ती एकमेकांपासूनच मिळवता येतात. जर तुम्हाला या समीकरणाबाबत अधिक स्पष्टता हवी असेल तर आपण आधीच्या व्हिडिओत म्हणजे न्यूटनचा दुसरा नियम आणि संवेग या व्हिडिओमध्ये याबाबत आपण खूप चर्चा केली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. मग आपण हे समीकरण का वापरायचे. कारण इथे बघा त्वरण आपल्याला थेट दिले नाही, म्हणून बल काढण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम त्वरण मोजावे लागेल आणि नंतर मग ते या समीकरणात ठेवून आपल्याला बल काढावे लागेल. तर आपण हे करू शकतो, ते शक्य पण आहे. पण या ठिकाणी आपण आधीच संवेगातील बदल काढलेला आहे, बरोबर. त्याला फक्त वेळेने भागल्यावर आपल्याला बल मिळेल आणि एकच पायरीत आपल्याला आपलं उत्तर मिळेल. म्हणून या समीकरणाचा वापर करणं जास्त सोयीचे आहे. तर पुन्हा एकदा तुम्ही प्रयत्न करू शकता का. हे समीकरण वापरून पहा आणि मातीवर भिंतीने लावलेले एकूण बल कसे काढायचे ते बघा. चला तुम्ही व्हिडिओ थांबवा आणि प्रयत्न करा. ठीक आहे. जर आपण संवेगातील बदल इथे ठेवला की जो आहे ऋण 10 किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद आणि त्याला वेळेने भाग दिला तर इथे वेळ आहे 0.1 सेकंद. मग जर आपण हे सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळेल ऋण 10 भागिले 0.1 बरोबर 100. म्हणून इथे बल ऋण 100 आणि यांचे एकक काय येईल तर बघा हे किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद, त्यानंतर इथे हा सेकंद भागिले आहे, मग तो या सेकंदाला गुणिले होईल. मग इथे आपल्याला एकक मिळेल किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद वर्ग. म्हणजेच एकूण बल होईल ऋण 100 किलोग्रॅम मीटर प्रति सेकंद वर्ग. पण बघा या ठिकाणी आपण बलाचे SI एकक ते म्हणजे न्यूटन ठेवू शकतो. मग हे बल होईल ऋण 100 न्यूटन आणि हेच आपलं उत्तर आहे. आता पाहूया हे ऋण चिन्ह काय सांगते. कारण बल हे ऋण आहे आणि सुरुवातीचा वेग धन आहे. मग हे ऋण चिन्ह फक्त हेच सांगते की बल हे सुरुवातीच्या वेगाच्या विरुद्ध दिशेने आहे. हे अगदी समजण्यासारखं आहे, बरोबर. बल उलट दिशेने आहे म्हणूनच तर मातीचा गोळा थांबतो. तर मग हे तुम्हाला आता समजले असेल. ठीक आहे. चला आणखी एक उदाहरण सोडवूया जे याच उदाहरणामध्ये थोडं बदल करून आपण लिहिले आहे. तर बघा ह्यामध्ये चिकणमातीचा गोळा नसून एक क्रिकेटचा चेंडू आहे. यामध्ये सर्व किमती समान आहेत. फक्त फरक एवढाच आहे की तो चेंडू भिंतीवर आदळल्यावर तो पुन्हा त्याच वेगाने मागे उलट येतो, तो चिकटून राहत नाही. आणि हा वेग समान आहे म्हणजेच 20 मीटर प्रति सेकंद. हाच मुख्य फरक आहे. तर बघा आपण हे आकृतीत दाखवलं तर ते असं दिसेल. मग आता या परिस्थितीमध्ये संवेगातील बदल काय असेल तसेच भिंतीने त्या चेंडूवर लावलेले बल किती असेल ते पुन्हा शोधावे लागेल. मग पुन्हा एकदा व्हिडिओ थांबवा आणि प्रथम तुम्ही स्वतःहून प्रयत्न करा. ठीक आहे. मग आपण या चिकणमातीच्या गोळ्याऐवजी क्रिकेटचा चेंडू ठेवला तर आता फक्त एवढाच फरक आहे, भिंतीला लागल्यावर तो चेंडू परत त्याच वेगाने आदळून उलट फिरतो. म्हणजे तो आता स्थिर नाही, तो 20 मीटर प्रति सेकंद वेगाने परत येईल. तर आता काय बदलेल. हे उदाहरण थोडेसे गुंतागुंतीचे आहे आणि मी तुम्हाला असं का म्हणतो ते सांगतो. आधी जेव्हा मी हे प्रश्न सोडवायचो तेव्हा मी असं म्हणायचो की पहा फक्त एवढाच फरक आहे की अंतिम वेग आता 0 नाही, म्हणून मी लिहितो अंतिम वेग आता 20 मीटर प्रति सेकंद आहे.
आणि परिणामी संवेगातील नवीन बदल 0 होईल. कसे? तर बघा, इथे अंतिम वेग व सुरुवातीचा वेग समान आहेत, तसेच वस्तुमान सुद्धा तेच आहे, म्हणून अंतिम संवेग आणि प्रारंभिक संवेग सारखेच होतील, म्हणून संवेगातील बदल इथे 0 होईल. बरोबर? हेच नवीन उत्तर आहे. पण ते खरं असू शकतं का? कारण जर संवेगातील बदल 0 असेल तर इथे दिलेल्या नियमाप्रमाणे एकूण बल सुद्धा 0 होईल. म्हणजे याचा अर्थ होईल की ती भिंत त्या चेंडूवर कोणतेही बल लावत नाही. तर हे शक्य आहे का? नाही. मला खात्री आहे की तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल. जेव्हा हा चेंडू भिंतीवर आदळतो तेव्हा भिंत त्या चेंडूवर नक्कीच बल लावते. म्हणून इथे स्पष्ट आहे की बल 0 होऊ शकत नाही, म्हणजे संवेगातील बदल देखील 0 असू शकत नाही. तर नक्कीच इथे मी काहीतरी चूक केली आहे. तुम्ही ओळखू शकता का काय चूक आहे? पुन्हा एकदा व्हिडिओ थांबवा आणि प्रयत्न करा की ही चूक ओळखता येते का. तर बघा, हे फार महत्त्वाचे आहे, म्हणून यावर वेळ द्या आणि विचार करा काय चूक झाली असेल. तर समजलं का तुम्हाला काय चूक होती? या ठिकाणी माझी मोठी चूक म्हणजे मी म्हणालो की अंतिम वेग हा सुरुवातीच्या वेगासारखा आहे. तर बघा, हे खरं नाही. कारण जरी त्यांचे परिमाण सारखे असतील पण दिशा मात्र बदललेली आहे, म्हणून वेग बदललेला आहे, तो सारखा नाही. पण आपण ते कसं दाखवू? कारण अंतिम वेगाची दिशा सुरुवातीच्या वेगाच्या दिशेच्या उलट आहे, तर आपण म्हणू शकतो की अंतिम वेग हा ऋण असायला हवा. कारण सुरुवातीचा वेग हा धन आहे, म्हणून मला म्हणावे लागेल की अंतिम वेग ऋण 20 मीटर प्रति सेकंद आहे. हीच मोठी चूक होती. आता आपल्याकडे बरोबर किमती आहेत, मग मला खात्री आहे की त्या इथे ठेवून तुम्ही हे सगळं स्वतःहून करू शकता. मी वेळ वाचवण्यासाठी सरळ तुम्हाला उत्तर सांगतो. जर आपण योग्य मूल्ये टाकली तर आपल्याला आता संवेगातील बदल मिळेल ऋण 20 किलोग्राम मीटर प्रति सेकंद. तर तुम्ही हे तपासून बघा, ते तेवढंच येईल. आणि या ठिकाणी या संवेग बदलाला जर आपण वेळ 0.1 सेकंदने भाग दिला तर आपल्याला हे बल मिळेल ऋण 200 न्यूटन. पुन्हा तुम्ही हे तपासून पाहू शकता. हेच आपलं नवीन उत्तर आहे. आणि ऋणचिन्ह म्हणजे बल सुरुवातीच्या वेगाच्या विरुद्ध दिशेने आहे, जे अर्थातच समजण्यासारखं आहे. तर मग लक्षात ठेवा, संवेग म्हणजे वस्तुमान गुणिले वेग. ते वेगाच्या दिशेवर अवलंबून असते, म्हणून दिशेकडे फार काळजीपूर्वक पहा. जेव्हा दिशा उलट असते म्हणजे विरुद्ध असते तेव्हा ऋणचिन्ह टाकायला विसरू नका. यामुळे तुम्हाला माझ्यासारख्या चुका टाळता येतील. तर ही दोन्ही उदाहरणे समजून घ्या व या संदर्भात अजून उदाहरणे तुम्ही स्वतःहून सोडवून बघा, जेणेकरून तुम्हाला यावर अजून समज निर्माण होईल. तर या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.